नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्त्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे 1 जुलै 2026. आपण पाहतोय 1 जुलैचे महत्त्वाचे 12 प्रश्न दररोज सकाळी 6:30 वाजता आपण आपल्या ध्यास वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहत असतो. मित्रांनो, आपण जर नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब, लाईक आणि सर्वांना शेअर करा, जेणेकरून आपल्या मित्रांना ती मदत होऊ शकते. ठीक आहे, आजचे पाहूया 12 प्रश्न. मित्रांनो, कालचा प्रश्न होता, भारतातील पहिला 3D प्रिंटेड कृत्रिम प्रवाळ प्रकल्प कोणत्या राज्याने सुरू केला? प्रश्न काय होता? भारतातील पहिला 3D प्रिंटेड कृत्रिम प्रवाळ प्रकल्प कोणत्या राज्याने सुरू केला? तर उत्तर आहे तमिळनाडू राज्याने तो सुरू केलेला आहे. आजचा पहिला प्रश्न आपण पाहतोय, राजस्थानच्या प्रसिद्ध थेवा कला संदर्भात खालील कोणते विधान योग्य आहे? काय म्हणतो? राजस्थानचा प्रसिद्ध थेवा है ना, कला संदर्भात खालील कोणते विधान योग्य आहे, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर थेवा कलामध्ये 23 कॅरेट सोन्याचे नक्षीकाम रंगीत काचेवर केले जाते. बघा, थेवा कला 23 कॅरेट सोन्याचे नक्षीकाम रंगीत काचेवर केले जाते. हा एक महत्वाचा म्हणजे योग्य विधान हा पॉइंट. राजस्थानचा थेवा केला संदर्भात आपण पाहूया, डिटेल पाहूया आपण काय काय पॉइंट्स आहेत. ठीक आहे. पंतप्रधान मोदीने स्लोव्हिया दौऱ्यादरम्यान तेथील अध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांना थेवा डिझाईनचे कफ लिंक्स भेट दिले. राजस्थानच्या प्रसिद्ध थेवा कलेला आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष प्रसिद्धी मिळाली. कला कोणती आहे? थेवा. लक्षात ठेवा. राज्य कोणतं आहे? राजस्थान. कुठे बनतं? प्रतापगड. इतिहास सुमारे 400 वर्ष जुनी पारंपरिक हस्तकला. सुरुवात 1707 मध्ये नथुलाल सोनी यांनी केली. वैशिष्ट्य 23 कॅरेट सोन्याचे नक्षीकाम रंगीत काचेवर बसवले जाते. उपयोग दागिने, कफ लिंक्स आणि सजावटीच्या वस्तू. ठीक आहे. GI टॅग 2014 मध्ये त्याला मिळालेला आहे. कशाला मित्रांनो? थेवा कलाला. थेवा कला कुठली? राजस्थानची. मग फेमस का झालं? स्लोव्हिया देशामध्ये जेव्हा PM मोदीजी गेले होते तेव्हा तिथे त्यांनी भेट दिलेली वस्तू आहे. दुसरा प्रश्न, पंजाब सरकारने 1 जुलै 26 पासून कोणती नवीन ग्रामीण रोजगार योजना लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर ऑब्विसली कोणती? VBG रामजी ही योजना सुरू करणार आहे. ठीक आहे. 1 जुलै 26 पासून म्हणजे आजपासून. VBG रामजी विकसित भारत ग्रामीण रोजगार व उपजीविका हमी अभियान. महत्वाची माहिती, 1 जुलै 26 पासून पंजाब सरकारने VBG रामजी योजना लागू करण्याचा निर्णय घेतला. VBG रामजी जे पूर्ण नाव आहे विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड उपजीविका मिशन ग्रामीण आहे. याला मराठीत विकसित भारत ग्रामीण रोजगार आणि उपजीविका हमी अभियान असे म्हणतात. ही योजना मनरेगा योजनेच्या जागी लागू करण्यात आली. केंद्र सरकारचे 60%, राज्य सरकारचे 40% निधीचे प्रमाण दिले जाते. ओके. तिसरा प्रश्न मित्रांनो आपण पाहतोय, 3rd नंबरचा क्वेश्चन. अलीकडच्या आर्मेनियाचे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झालेली आहे? प्रश्न विचारलाय कुठले? तर आर्मेनियाचे पंतप्रधान. तर उत्तर आहे निकोल पश्चिन्यान यांची नियुक्ती झाली आहे. त्यांचा पक्ष आहे सिव्हिल कॉन्ट्रॅक्ट, हा त्यांची पार्टी आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल झाले आहेत. त्यांची पार्टी कोणती? सिव्हिल कॉन्ट्रॅक्ट. लक्षात असू दे. चौथा प्रश्न, गगन प्रणालीचा वापर करून एअरबस A320 विमान उतरवणारी भारतातील पहिली विमान कंपनी कोणती? काय प्रश्न आहे? गगन प्रणालीचा वापर करून एअरबस A320 विमान उतरवणारी भारतातील पहिली विमान कंपनी कोणती आहे, असं आपल्याला प्रश्न विचारलाय. क्वेश्चन नंबर आहे 4. तर उत्तर काय मित्रांनो? इंडिगो. लक्षात ठेवा, इंडिगो ही कंपनी आहे. आपण डिटेल पाहूया याच्याबद्दल. लक्षात ठेवा. गगन प्रणालीद्वारे विमान उतरवणारी पहिली जेट विमान कंपनी. ठीक आहे. इंडिगो ही गगन प्रणाली वापर करून जेट एअरबस 320 विमान उतरवणारी देशातील पहिली विमान कंपनी ठरली. 27 जून 26 रोजी उदयपूर महाराणा प्रताप विमानतळ राजस्थान येथे लँडिंग झाले. ठीक आहे. विमानाने फक्त उपग्रहाच्या साहाय्याने सॅटेलाइट नेव्हिगेशन सुरक्षित लँडिंग केले. गगन GPS ॲडेड जिओ है ना. ठीक आहे. अग्युमेंटेड नेव्हिगेशन भारताची पहिली SBAS प्रणाली आहे. इस्रो बघा, एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया AAI यांनी संयुक्तपणे गगन विकसित केली असून अशी प्रणाली असणारा भारत जगातील कितवा? तिसरा देश आहे. बघा, गगन विमान उतरवणारा, लक्षात ठेवायची गोष्ट पॉईंट खूप महत्वाचा आहे. जेट विमान कंपनी कोणती? लक्षात ठेवा, इंडिगो आहे. हे आपल्याला माहित असावं. 5वा प्रश्न, महर्षी सुश्रुत, ठीक आहे, यांच्या 90 किलोग्रॅम वजनाच्या ब्रॉन्झ पुतळ्याचे नुकतेच अनावरण कोठे करण्यात आले आहे? पाहिला गेलं तर याचं उत्तर आहे
एडिनबर्ग येथील रॉयल कॉलेज ऑफ सर्जन ऑफ एडनबर्ग येथे करण्यात आलेले आहे. डिटेल पाहूया आपण याच्याबद्दल. सर्जन ऑफ एडनबर्ग शॉर्ट फॉर्म. महर्षी सुश्रुत यांनी शल्यचिकित्सेचे जनक म्हटले जाते. 90 किलो वजनाच्या ब्रॉन्झ पुतळ्याचे अनावरण 19 जून 26 रोजी करण्यात आले. ठिकाण रॉयल कॉलेज ऑफ सर्जन एडनबर्ग, एडनबर्ग. लक्षात ठेवा, महर्षी सुश्रुत हे सुश्रुत संहिता या प्राचीन वैद्यकीय ग्रंथाचे लेखक मानले जातात. या अनावरणामुळे भारताच्या प्राचीन वैद्यकीय आणि शल्य चिकित्सा परंपरेला जागतिक स्तरावर मोठी मान्यता मिळालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन 6वा आपण पाहतोय. ओपन एआयच्या भारतातील व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर उत्तर आहे प्रभजीत सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओपन एआयचे भारतीय व्यवस्थापक संचालक प्रभजीत सिंग यांची माहिती. 26 जून 26 रोजी प्रभजीत सिंग ओपन एआयच्या भारतातील व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती जाहीर झाली. सप्टेंबर 26 पासून पदभार स्वीकारतील. यापूर्वी ते उबेर इंडिया आणि साऊथ एशियाचे अध्यक्ष होते. त्यांनी भारत, श्रीलंका, बांगलादेश उबेरचा व्यवसाय सांभाळला. IIT खरगपूर आणि IIM अहमदाबादचे ते माजी विद्यार्थी आहेत. ओके. नेक्स्ट क्वेश्चन 7वा. नुकताच बालम काकडीला GI टॅग मिळाला असून तो कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर पाहायला गेलं तर ते मध्य प्रदेश राज्याशी संबंधित आहे. बालम काकडी GI टॅग मिळालेली आहे. 8वा प्रश्न पाहतोय आपण. ऑपरेशन है ना स्टॅड अंतर्गत भारताने कोणत्या देशाला मानवीय मदत पाठवली? कोणत्या देशाला पाठवली? ऑब्विसली लक्षात ठेवा, व्हेनेझुएला देशाला पाठवलेली आहे. तिथे मोठा भूकंप झाला होता, त्या अनुषंगाने पाठवण्यात आलेले आहे. ऑपरेशन अमिस्टॅड. भारताने व्हेनेझुएला येथे भूकंपग्रस्तांसाठी मदत पाठवली. अमिस्टॅड स्पॅनिश शब्द अर्थ मैत्री असा होतो. 26 जून 26 रोजी भारतीय हवाई दलाच्या 2 C-17 है ना ग्लोबी मास्टर या विमानाद्वारे मदत पाठवण्यात आली. भारताने 35 टनांहून अधिक मदत साह्य, औषधे, वैद्यकीय उपकरणे पाठवली. मदतीसाठी 2 भीष्म क्यूब्स म्हणजे आरोग्य मैत्री देखील पाठवण्यात आले आहे. ठीक आहे. ओके. 9वा प्रश्न. VIP कल्चर इन इंडिया पॉवर, प्रिव्हिलेज अँड द डिस्टन्स फ्रॉम डेमोक्रेसी हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? तर उत्तर आहे, लक्षात ठेवा, संदीप कुमार आणि नाबम रेबिया या दोघांनी लिहिलेलं आहे. लक्षात असावं. ठीक आहे. पुढं 10वा प्रश्न है ना. भीष्म क्यूब एकाच वेळी किती रुग्णांवर उपचार करण्याची क्षमता आहे? आता तो व्हेनेझुएला पाठवला असल्यामुळे मी पुन्हा एकदा एक प्रश्न घेतलेला आहे, त्याबद्दल पूर्ण माहिती देण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. तर 200 जणांची एका रुग्णावर एका 200 रुग्णावरती उपचार करण्याची क्षमता आहे एका वेळी. ठीक आहे. भीष्म क्यूब भारताने विकसित केलेले स्वदेशी फिरते फील्ड हॉस्पिटल आरोग्य मैत्री प्रकल्पांतर्गत विकसित करण्यात आले. ते कुठेही झटपट उभारता येते. एका वेळी 200 रुग्णांवर उपचार करण्याची क्षमता आहे. यात शस्त्रक्रिया, अतिदक्षता उपचार आणि गंभीर जखमीवर उपचार करण्याची सुविधा उपलब्ध आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन 11वा. ग्लोबल प्रेस्टीज अवॉर्डने UK संसदेत कोणाला सन्मानित करण्यात आले? प्रश्न विचारलाय की बाबा ग्लोबल प्रेस्टीज अवॉर्डने UK संसदेत कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? त्याचं उत्तर आहे हर्षवर्धन यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. ठीक आहे. 12वा प्रश्न. 30 जून रोजी जगभरात कोणता दिवस साजरा केला जातो? तर पाहायला गेलं जागतिक सोशल मीडिया दिन साजरा केला जातो. ठीक आहे. आपणसाठी आजचा प्रश्न. द सेकंड ऑर्बिट हे आत्मचरित्र कोणाचे आहे? ऑप्शन आहे राकेश शर्मा, शुभांशु शुक्ला, सुनीता विलियम्स, नील आर्मस्ट्रॉंग. आपल्याला कमेंट मध्ये उत्तर सांगायचंय. उत्तर काय असणार आहे? आणि मित्र आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.